महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईत भाजपचा कार्यक्रम सुरू आहे। आपण थेट जाऊया कार्यक्रमात। निश्चितपणे अशा प्रकारचा सुजलाम सुफलाम महाराष्ट्र आम्ही उभा करू। आज महाराष्ट्राचं चित्र बदलवण्याकरता या आपल्या नव्या सरकारने निर्णय केलाय। नागपूर पासून मुंबई पर्यंत कम्युनिकेशनचा सुपर एक्सप्रेसवे आम्ही तयार करणार आहोत। ज्या विदर्भामध्ये मागच्या काळामध्ये केवळ अन्याय झाला, ज्या विदर्भामध्ये विकास पोचू दिला नाही, त्या विदर्भाला मुंबईच्या जेएनपीटी पर्यंत जोडायचं। आणि हा केवळ कम्युनिकेशन सुपर एक्सप्रेसवे नाही आहे, मी जर असं म्हणेन की महाराष्ट्राच्या समृद्धीचा महामार्ग हा रस्ता ठरणार आहे। कारण महाराष्ट्राचे 22 जिल्हे थेट या रस्त्याशी जोडले जाणार आहे। आणि नागपुरातनं त्या ठिकाणी एक गाडी निघाली तर सुसाट वेगानं 6 तासामध्ये मुंबईमध्ये, 7 तासामध्ये मुंबईमध्ये त्या ठिकाणी पोहोचेल। वर्ध्याचं ड्राय पोर्ट असेल, जालन्याचं ड्राय पोर्ट असेल, ज्याच्या माध्यमातून संपूर्ण मराठवाड्यातला व्यापार आणि उद्योग हा जेएनपीटीच्या बंदराशी 4 तासामध्ये जोडला जाईल। या ठिकाणी नाशिक असेल, नगर असेल, इथली शेती उद्योग जो आहे हा शेती उद्योग या रस्त्याच्या माध्यमातून 3 तासाच्या अंतरावर जेएनपीटीशी जोडला जाईल। आमचं ठाणे असेल, आमचं कोकण असेल, हे या महामार्गाच्या माध्यमातून जोडलं जाईल। एकीकडे महाराष्ट्रामध्ये या महामार्गाच्या माध्यमातून आम्ही समृद्धी आणू आणि दुसरीकडे देशातला सगळ्यात मोठा सुपर एक्सप्रेसवे तयार करून त्याच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात शेती आधारित उद्योगाची निर्मिती आम्ही त्या ठिकाणी करू आणि आमच्या बेरोजगारांच्या हाताला काम देऊ। हा निर्णय आम्ही या ठिकाणी केलाय। खऱ्या अर्थानं मुंबई जी देशाची आर्थिक राजधानी आहे, त्या मुंबईची अवस्था आज काय आहे? आज मुंबईमध्ये आपण या वेस्टर्न एक्सप्रेसवेवर आहोत। 60% मुंबईची जनता या वेस्टर्न एक्सप्रेसवेवरनं प्रवास करते आणि या ठिकाणी दिवसाचे 2-2, 3-3 तास या रस्त्यावर घालवायचे, काम करायचं आणि काम केल्यानंतर 3-3 तास पुन्हा रस्त्यावर घालवायचे। अशा प्रकारची मुंबईची आज अवस्था आहे। गेले अनेक वर्ष या ठिकाणी अनेक सरकारांनी कोस्टल रोडचा उपाय सांगितला, कोस्टल रोड करू म्हणून सांगितलं। साधी एक परवानगी कोस्टल रोडची कुठल्या सरकारला त्या ठिकाणी आणता आली नाही। पण मला सांगताना आनंद वाटतो, 1 वर्षाच्या आत कोस्टल रोडच्या सगळ्या परवानग्या माननीय मोदीजींच्या सरकारनं आणि आपल्या सरकारनं त्या ठिकाणी दिल्या। आणि आता हा कोस्टल रोड आपण तयार करू आणि या ठिकाणी आपल्या मरीन ड्राईव्ह पासनं तर बांद्र्यापर्यंत आणि बांद्र्यापासनं वर्सोव्यापर्यंत च्या माध्यमातून लोकांना अतिशय वेगवान पद्धतीने पोहोचता येईल आणि त्या माध्यमातून झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।